हाय नमस्कार मित्रांनो, मी आहे पूजा पूजाची दुनिया चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज फरमाईश होती वडापावची. जिजाला वडापाव हवा होता. ओरडला म्हणून मग ठरवलं की घरीच करूया. म्हणून मग वडापाव करायची तयारी सुरू केली. महेशला पाव बाहेरूनच आणायला सांगितले होते, कारण तिकडचं तेल कसं असतं, रोज रोज खाणं चांगलं नाही मुलींसाठी. आणि जिजा काय वडा खात नाही, पाव खाते. आणि त्यातला जो वरचा बेसनचा जो चुरा असतो तळलेला, तो खाते पावमध्ये. म्हणून ठरवलं मग घरीच करूया. आणि महेशचा उपवास होता शनिवार, तर काही जास्त केले नव्हते. 7 ते 8च वडा केले होते मी. आणि मग असं मस्त छान अशी भाजी करून घेतली, जशी मला जमेल तशी. पण खूप छान टेस्टी झाली होती. आणि मी जास्त तिखट नव्हतं केलं, कारण शुभ्राला पण खायचं होतं. बाहेरचा जरा तिखट असतो, म्हणून मी जास्त तिखट नव्हतं केलं. पण खूप छान आणि व्यवस्थित झाले होते. मी फर्स्ट टाईम, ह्याच्या अगोदर पण मी जेव्हा ब्लॉग नव्हती करत तेव्हा पण मी केले होते एकदा, आणि हे आत्ता परत केलेत. तर ती म्हणजे खूपच छान झाले होते. आणि मग बेसन वगैरे सगळं रेडी करून घेतलं, बघू शकता. आणि बेसनचं पीठ आहे ना, एकदम पातळ नाही घ्यायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं. मग तेल वगैरे तापत ठेवलं छान असं. आणि कढईकडे दुर्लक्ष करा, कारण ती इथलीच आहे, खूप जुनी आहे, म्हणून ती तशी झाली आहे. मी यायच्या अगोदरपासूनच ती तशी होती. तुमच्याकडे काय आयडिया असेल ते काढायचं तर मला सांगा. मिरच्या तळून घेतल्या, कारण महेशला लागणार होत्या जेवताना, म्हणून मी काही खाल्ल्या नाही. आणि मग छान असे वडे तळून घेतले, बटाटा वडा. जिजाला वडापाव हा शब्द अजून बोलता येत नाही व्यवस्थित. आणि मग छान असे वडापाव आमचे रेडी केले होते. आणि मग त्याच्यावरती ताव मारून घेतला होता. हे छोटे छोटे वडे केले होते, पण ते काही जिजांनी खाल्ले नाही. तुम्ही बघू शकता कसं खाते ती बसून. मला सांगते की कसं झालंय, छान झालंय वगैरे. आणि मग आम्ही दोघींनी पण ताव मारला, मस्त झालं.